कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काही तुरळक घटना वगळता एकूणच शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज स्थितीत कार्यरत आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 12 मधील कन्या शाळेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व भाजप पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित परिसरातील मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. उमेदवार आहे हे बळजबरीने काही मतदारांचं मतदान त्या ठिकाणी करून घेत आहे. जे वयस्कर असतील, हँडिकॅप असतील, त्यांच्यावर बळजबरीने जायचे, बटणं दाबायचे. आणि काही अशिक्षित लोक आहे, त्यांना समजत नाही का तीन बटणं दाबल्यानंतर आवाज येतो, मग ते तिसरं बटन दाबायला आपण मुद्दामून जायचं कोणीतरी, असा प्रकार त्यांचा चालू आहे. काही मतदारांच्या चिठ्ठ्या बळजबरीने ओढायच्या, आणि तुम्ही इथं राहता का, आणि तुमचा काय संबंध आला, इथं निघा, अशा प्रकारचं त्या ठिकाणी काही उमेदवार करत आहे. आणि एकंदरीत काही बोगस मतदान करण्याचा प्रयत्न दुसऱ्याच्या नावाने हा प्रकार समोरचे लोक करत आहे. आणि म्हणून 2-4 ठिकाणी तशा प्रकारचे वाद झाले. हे सगळं उघडकीस आलं. आमच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला आणि म्हणून त्याच्यामधून वादावादी झाली. एकदम खालच्या पातळीवर ही निवडणूक त्या ठिकाणी गेलेली. त्यांना पराभव दिसतो असल्यामुळं असे सगळे उद्योग त्यांचे चालू आहे आणि बोगसपणा त्या ठिकाणी चालू आहे. 2 ठिकाणी उमेदवारांना मारहाण करण्यात आलेली आहे. काय निवडणूक निरपेक्षपणे व्हायला पाहिजे, मात्र मारहाण, दादागिरी इथपर्यंत आली. तेच म्हणतोय का समोरचे लोक दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग त्याच्यामधून वाद निर्माण होतोय. मग ते त्या पद्धतीने सगळे जे तिथं निवडणुकीच्या बूथवर त्या ठिकाणी मारामारी होते, असं झालेलं आहे. याबाबत काही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहात? आता तक्रार म्हणजे आता सध्या तर पोलिसांना सांगते का तुम्ही सिच्युएशन हँडल करा. ज्यांचं मतदान झालेलं असेल त्यांना बाहेर काढून द्या. हे वारंवार फिरणारे लोक आहे, नुसतं येतात मतदानाला आणि मग मागे बिना मतदान करता बाहेर पडत आहे. मग त्यांना एकदाचं मतदान करून टाका त्यांचं आणि त्यांना बाहेर जाऊ द्या. विनाकारण गर्दी करणारे लोक आहे, त्यांना बाहेर काढा. अशा प्रकारच्या मी तक्रारी केलेल्या आहे. तर जोपर्यंत पोलीस असतात तोपर्यंत ते चालतं. एकदा दुसरीकडे काही गोंधळ झाला, पोलीस तिकडे गेले, इकडे परत ते त्या पद्धतीचा गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात.